आपण बघणार आहे ऑटो स्टार्ट फीचर. ऑटो स्टार्ट फीचर हे ऑटो स्विच सारखं पंप चालू बंद करण्यासाठी असतं. या ठिकाणी मी ऑटो स्टार्टचं बटन दाबतो. ऑटो स्टार्टचं बटन दाबलं, ऑटो मोडमध्ये पंप ऑटोमॅटिकली चालू झाला. आता ज्या वेळेला लाईट जाईल त्यावेळेला पंप बंद होईल आणि लाईट पुन्हा आल्यानंतर ऑटोमॅटिकली चालू होईल. या ठिकाणी मी एक फेज बंद करतो. या ठिकाणी आपण बघू शकतो एक फेज मी इथून बंद केला. फेज बंद केल्यानंतर SPPची लाईट लागेल डिव्हाइसची आणि पंप बंद होईल. आता पंप या ठिकाणी बंद झालेला आहे. आपण या ॲपमध्ये बघू शकतो या ठिकाणी पंप ऑफ झालेला आहे आणि SPPची लाईट ब्लिंक होत आहे. आता ज्यावेळेला पुन्हा लाईट येईल त्यावेळेला पंप ऑटोमॅटिकली स्टार्ट होईल, कारण आपण ऑटो स्टार्टमध्ये पंप चालू केला होता. आता मी या ठिकाणी जो फेज बंद केला होता तो फेज या ठिकाणी चालू करतो. या ठिकाणी फेज चालू केला, SPPची लाईट बंद होईल. या ठिकाणी आपण बघू शकतो की पंप चालू झालेला आहे, SPPची लाईट बंद झालेली आहे, ग्रीन लाईट ॲपवरची चालू झालेली आहे आणि डिव्हाइसवरची ऑनची लाईट पण चालू झालेली आहे. आपला पंप पूर्णपणे चालू झालेला आहे. आता ड्राय रन सेटिंग कशी करायची ॲप थ्रू आपण ते बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला या सेटिंगच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. सेटिंगच्या बटनावर क्लिक केलं, या ठिकाणी ड्राय रन मॉनिटर म्हणून येईल. ड्राय रन मॉनिटर आलं आहे ते मी ऑन करतो आणि सेव्ह म्हणतो. सेव्ह म्हटलं आपल्याला अशा रीतीने ड्राय रन सेटिंग पूर्ण होऊन जाते. आपल्याला फीडबॅकचा मेसेजही येईल या ठिकाणी ड्राय रन सेट. अशा रीतीने ड्राय रनचं सेटिंग देखील पूर्ण झालेलं आहे. आपण बघितलं की स्टार्ट आणि स्टॉप कसं करायचं, ऑटो स्टार्ट कसं करायचं आणि ड्राय रन सेटिंग कसं करायचं. अशा रीतीने आपण ॲप थ्रू पंप चालू बंद करू शकतो, ऑटो स्टार्ट मोडमध्ये ठेवू शकतो.